झटपट घेतलेला निर्णय कधीही माणसाला धोकेदायक ठरतो आणि नंतर पश्चाताप होतो। याबद्दल मी तुम्हाला एक कहाणी सांगणार आहे। एक महिला होती आणि तिची दोस्ती एका मुंगसासोबत झाली। मुंगूस रोज तिच्या घरी यायचा आणि ती महिला पण त्याला खायला द्यायची। मस्त त्याची आणि त्या महिलेची दोस्ती झाली। काही दिवसांनी त्या महिलेला एक मुलगा झाला आणि तो मुंगूस कायम त्या मुलाकडे पण यायचा। सकाळी यायचा, खायच्या टायमाला खायचा प्यायचा, दुपारपर्यंत राहायचा, जायचा। मग एके दिवशी अशीच भानगड झाली की महिलेला पाण्याला जायचं होतं। तिनं घागर घेतली आणि पाण्याला निघाली आणि त्या मुंगसाला सांगितलं, बाळाकडे लक्ष ठेव। दारात झोका बांधलेला होता। मोकळ्या प्राण्याला फक्त बोलता येत नाही आणि त्याला बोलता येत नाही, त्याची ताकद कमी पडती, म्हणूनच माणसं त्याच्यावर अन्याय करतात। नाहीतर प्राण्या इतकं माणसाला सुद्धा कळत नाही। तसंच ती महिला पाण्याला निघाली आणि मुंगूस त्या मुलाच्या झोक्यापाशी राखण ठेवलं। थोड्याच वेळात मोठा साप त्या झोक्याकडे आला। मुंगसाने बघितला, मस्त त्याच्यासोबत लढाई खेळून खेळून त्या सापाचे तुकडे केले आणि मस्त मुंगूस रक्ताने भरलेल्या अवस्थेत त्याला वाटलं, मस्त मी माझ्या मालकिनीला माझं मोठेपण सांगायला जातो। तो घराच्या बाहेर पळत गेला। त्याला माहिती होतं की आपल्या रोज खायला घालणारी आई माझी पाण्याला गेली। तो पळत पळत गेला इकडं आणि त्याला सांगायचं होतं पण बोला येत नव्हतं की मी एका सापाला मारले की जे तुझ्या बाळाला चावाय आलता। पण महिलेला वाटलं, हा पळत आलाय आणि झोक्यापाशी मी तर बाळाला राखण ठेवला होता आणि याच्यात तर अंगाला रक्त आहे। महिलेने मागचा पुढचा काही विचार केला नाही, तर भरलेली घागर त्याच्या डोसक्यात टाकली आणि त्याचा जागीच खात्मा केला आणि पळत गेली झोक्याकडं। तर तिथं सापाचे तुकडे तुकडे तिला दिसले आणि मुलगा सही सलामत झोक्यात दिसला। मग ती महिला पळत पळत मुंगसाकडे आली, त्याला मिठ्या मारायला लागली, पाणी पाजायला लागली, पण तोपर्यंत त्याचा जीव गेला होता। तसं कधी कधी आपण कुठलाही काहीही विचार न करता कुठलं पाऊल उचलतो ना, त्या अगोदर 10 वेळा विचार करायला पाहिजे की नेमकं हे सत्य आहे का, हे आधी पाहायला पाहिजे आणि नंतरच कुठलंही काम करायला पाहिजे। नाहीतर कुणाच्या एक जणाच्या सांगण्यावरून जर आपण भांडायला उठत असेल तर आपलं एकाही दिवशी भांडण व्हायचं थांबणार नाही। दररोज दिवसातून 2-2, 4-4 भांडणं होतील। कधीही कुठलंही पूर्ण माहिती घ्यायची आणि नंतरच भांडायला उठायचं।